श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. मी अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तुरीच्या ओल्या दाण्याची कचोरी. चला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी दाणे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले आहे. आता हे तुरीचे दाणे आपण भाजायला घेऊ. मीडियम गॅसवरती चांगले एकसारखे फिरवत आपण 2-3 मिनिट हे दाणे चांगले भाजून घेऊ. आता हे दाणे चांगले भाजून झाले आहे. याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊ. आता आपल्याला कचोरीसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे. इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या आहे. 4-5 तुकडे अद्रकचे घेतले. थोडीशी कोथिंबीर आणि 1 चम्मच जिरं घालून हे वाटण जाडसर वाटून घेतलं आहे. भाजलेले दाणे सुद्धा थंड झाले आहे. आता हे भाजलेले तुरीचे दाणे जाडसर वाटून घेऊ. दाणे बारीक करताना हे वाटण मला कोरडं वाटलं म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे. सर्व वाटण मिक्सरला लावून झालं आहे. आता आपण पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. 4 टीस्पून तेल घेतलं आहे, ते घालून घेऊ. मीठ आणि तेलाचं मोहन मैद्यामध्ये चांगलं मिसळून घेऊ. तेलाचं मोहन मैद्याला सगळीकडे लागलं म्हणजे कचोरी छान आपली खस्ता होईल. पीठ एकसारखं मिसळून झालं आहे. आता यामध्ये आपण थोडं पाणी घालू आणि याचा गोळा तयार करून घेऊ. जसं पीठ आपण पुरीसाठी भिजवून घेतो तसंच आपल्याला कचोरीसाठी पण भिजवून घ्यायचं आहे. पीठ अशा प्रकारे भिजवून याचा गोळा बनवून घेतला आहे. आता हे रेस्ट करायला झाकून ठेवून देऊ. चला मग आता कचोरीचं सारण बनवून घेऊ. 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे, ते गरम झालं. त्यामध्ये जिरं घालून घेतलं आहे. जिरं फुललं. त्यामध्ये 2 चम्मच हिरवी सोप घालून घेऊ आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रकचं वाटण घालून घेऊ. आता याला थोडंसं परतून घेऊ. आता यामध्ये 1 चम्मच धन्याची भरड घालून घेऊ. थोडीशी कसुरी मेथी, आता यामध्ये आपण घालू 1 चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर. हे मसाले व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये दाण्याचं वाटण घालून घेऊ. पाव चम्मच हळद घालू. आणि चवीनुसार मीठ घालून याला चांगलं परतून घेऊ. आता हे वाटण आपण चांगलं खमंग होतपर्यंत परतून घेऊ. सारण छान खमंग भाजून झालं आहे. आता गॅस बंद करू. आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालून याला चांगलं फिरवून घेऊ. आता हे सारण आपण थंड होऊ देऊ. सारण थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. आणि हे सारण थंड झालं की याचे लगेच आपण गोळे बनवून घेऊ.
इथे मी सारणाचे सर्व गोळे बनवून घेतले आहे। पारीसाठी भिजवलेलं पीठ छान मऊ झालं आहे। याला थोडंसं मोडून घेऊ आणि याचे छोट्या आकाराचे आपण गोळे बनवून घेऊ। सारणाचे जेवढ्या आकाराचे गोळे बनवले त्यापेक्षा थोडे मोठे गोळे बनवून घेऊ। सर्व गोळे बनवून घेतले। आता कचोरी भरण्यासाठी आपण पारी लाटून घेऊ। आता ही पारी लाटून घेतली। यामध्ये आता सारणाचा गोळा भरून घेऊ आणि याला व्यवस्थित बंद करून घेऊ। ही कचोरी व्यवस्थित बंद करून घेऊ। लाटल्यानंतर यामधलं सारण बाहेर येणार नाही। आता ही कचोरी आपण थोडासा पिठाचा हात घेऊ आणि पुरीच्या आकाराची लाटून घेऊ। आता ही कचोरी लाटून झाली आहे। इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल हलकंसं गरम झालं। आता ही कचोरी आपण तळून घेऊ। कचोरी तळताना गॅस लो टू मीडियम ठेवू, म्हणजे कचोरी छान फुगून वरती येईल आणि आतपर्यंत चांगली तळल्या जाईल। अजून पुन्हा एक कचोरी भरून दाखवते आणि अशाच प्रकारे आपण सर्व कचोऱ्या भरून घेऊ। आता ही कचोरी आपण लो टू मीडियम वरती तळून घेऊ। तेल जास्त तापू द्यायचं नाही। तेल जास्त तापलं तर लगेच कचोरीला बबल्स येऊन कचोरीचा रंग डार्क होऊन जाईल आणि कचोरी आतपर्यंत चांगली शिजल्या जाणार नाही। कचोरी छान एक साईड टम्म फुगली आहे। आता तिला दुसऱ्या साईडने पलटवून आणि तांबूस रंग येईपर्यंत आलटून पालटून तळून घेऊ। आता ही कचोरी तळून झाली आहे। अशाच प्रकारे आपण सर्व कचोऱ्या तळून घेऊ। खमंग, खुसखुशीत आणि तेवढ्याच खस्ता आणि करारी अशा सर्व कचोऱ्या मी तळून घेतल्या आहे। आता यातली एक कचोरी मी तोडून दाखवते। आहे की नाही एकदम खस्ता आणि करारी, भरपूर सारण भरलेली। कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।